मित्रांनो, मी सुनीता फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे वर्कचं ब्लाऊज आहे ते दाखवणार आहे. वर्कचं ब्लाऊज विड्थ एवढी जास्त आहे, विड्थ हे रुंदी एवढी जास्त आहे. आपल्याला ह्या प्रमाणे आपल्याला ते स्टिच करायचं आहे. शोल्डरचं जेवढं भाग अंतर आहे, गॅप आपल्या गळ्याचा, एवढ्या अंतरावर आपल्याला हे गळा ॲडजस्ट करायचा आहे. हे इथून इतक्या अंतरावर. आता ह्याचा बघू शकता तुम्ही, एवढा जास्त आहे. तर आपण लावून पण पाहिलं तरी हे बघा, तर एवढा जास्त आहे. तर आता याला कशा प्रकारे स्टिच करायचं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. चला आता मग व्हिडिओला स्टार्ट करूया. सर्वात आधी आता आपला अस्तर जेवढा आहे ते साईडला ठेवून घ्यायचं आणि मेन फॅब्रिक आहे त्याला फोल्ड करायचं. जी आपली डिझाईन आहे त्याच्यावर एकावर एक ही डिझाईन ठेवून घ्यायची आहे. ही डिझाईन ठेवल्याच्या नंतर हे गॅपवर मार्किंग करून घ्यायचे आहे. व्यवस्थित आपल्याला आधी हे वर्क सेट करून घ्यायचं आहे. हे आपलं गळ्याचं मार्क आहे. हे गळ्याच्या मार्कपेक्षा आता हे इथे वर्क उलटं भाग ठेवलेला आहे, दोन्ही एकावरती एक ठेवलेला आहे अशा प्रकारे वर्क. आणि हे याच्यावरती असं सेमला सेम ठेवून घ्यायचं आहे. आणि हे अर्धा इंच एक्स्ट्राच ठेवलेला आहे. आपल्या अस्तर वर्क इथं आहे आणि आपल्याला हे अर्धा इंच एक्स्ट्रा स्टिचिंगसाठी ठेवायचं आहे शोल्डरला. आता त्याच्यानंतर आता हे जेवढा गॅप जास्त होत आहे, हे गॅपला आपल्याला इथे एक स्टिच मारून घ्यायचे आहे. इथे एवढ्या भागामध्ये एक स्टिच मारून घ्यायचे आहे. स्टिच मारते इथे अशा प्रकारे एक स्टिच मारून घेतली. आता हे मार्कवर आता याचं विड्थ जेवढा आहे तेवढं व्यवस्थित आलेलं आहे, रुंदी. आता याला स्टिच करून घ्यायचं आहे. ओपन करून दाखवते तुम्हाला स्टिच मारलेली आहे ती. हे बघा, हे इथून एक स्टिच दिलेली आहे. इथे खालच्या साईडला नाही दिली, वरून असे क्रॉसमध्ये जसं आपण पाटीला प्लेट देतो ना, तशा प्रकारे एक स्टिच मारून घेतलेली आहे. आता इथे ठेवून आपलं सिंगल टनच्या नाशी लावून घ्यायचं आहे. सिंगल फूट, हे डबल फूट होता, मी हे काढून घेतला. वर्कच्याला आपल्याला हे सिंगल फूटने शिवावं लागते. तर मी हे आता इथे अशाच प्रकारे इथून आपली स्टिच येणार आहे. हे इथून इथे स्टिच येणार आहे. मी इथून आता ह्याला सेट करून घेते, स्टिच मारून तुम्हाला दाखवते. हे बघा, असं सेंटरला आपले हे सेंटर आपलं ब्लाऊजचं अस्तरचं असते त्याचं पण सेंटर घ्यायचं, मेन फॅब्रिकचं पण सेंटर घ्यायचं. सेंटरला व्यवस्थित लावायचं, नाहीतर एखादी वेळेस हे भाग कमी आणि हे भाग जास्त असं होऊ शकतं इकडलं. तर आपल्याला सेंटर काढून व्यवस्थित आधी आपल्याला पिन लावून घ्यायचे, मगच आपल्याला हे स्टिच करून मग कटिंग करायचं. आधी व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे. आता इथे मी अर्धा इंच वरच्या साईडला सोडलेला आहे आणि आता इथे बाजून आपल्याला अशा प्रकारे सिंगल फूट आहे ना, असं या साईडने आता आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहे. आता अशाच प्रकारे हे पूर्ण राऊंडमध्ये हे स्टिच करून घेते. आता हे गळ्याचा भाग मी स्टिच करून घेतलेला आहे आणि हे खालच्या भागाला पण हे स्टिच करून घेतलेलं आहे. सर्वात आधी आता हे गळ्याचा भाग कट करून घ्यायचा आहे. आता हे कट करून पण घेतले आणि इथे नॉच मारलेले आहेत खालच्या भागाने. हे आता याला असं इकडून हात घालून सोयीचं करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे असं हात घालून इकडे बॅक साईडच्या भागातून आपल्याला हे अशा प्रकारे सीधं करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे पूर्ण बॅक साईडला एक वेळेस प्रेस करून घ्यायचं आहे. इथे दाबटीप द्यायची आहे राऊंडमध्ये. जर जमत नसेल तर आपण प्रेस पण करून घेतले तरी चालते. जर तिथे दाब स्टिच देता वेळेस अवघड जर जात असेल तर नाही दिलं तरी चालते, पण दाब स्टिच देऊन घ्यायची आहे. आता इथे मी प्रेस करून घेते आणि वरच्या साईडला एक स्टिच देते. तर बघा, अशा प्रकारे हा गळा रेडी झालेला आहे. विड्थ आपलं जेवढं शोल्डर आहे तेवढं बराबर घेतलेलं आहे, शोल्डरचा भाग आमच्या हिशोबाने. आता ह्या ब्लाऊजचा पूर्ण फायनल लुक दाखवते. आता ह्याच्या स्लीव्जवर पण मोराचे डिझाईन आहे आणि हिचं पण आपण सिंगल फूटने खालच्या साईडला ठेवून स्टिच केलेलं आहे. वरच्या साईडला काही नाही, नॉर्मल शिवू शकता. खालच्या साईडला आपल्याला ते कटन शिलाई घेण्यासाठी याला पण सिंगल फूट लावावं लागतं आणि फ्रंटला पण घेतलेलं आहे. आणि हे
पॅडेड ब्लाऊज आहे, बघू शकता बॅक साईडला एकदम व्यवस्थित आलेला आहे गळा वगैरे. परत अजून हे फ्रंट साईडला जे आहे ते पॅडेड आहे आणि पलटवून घेतलेला आहे. जसा गळा आपला आलेला होता ना रेडीमेड, त्याच्यासाठी आपल्याला हे गळ्याला पण पलटवून घेतलेला आहे. हे बघा, इकडल्या साईडला घेतल्यामुळे तिकडं पण घेतलेला आहे. बघू शकता ब्लाऊजची फिनिशिंग किती छान आलेली आहे. वर्क असो किंवा नॉर्मल, आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग एकदम छान दिली पाहिजे. ब्लाऊजच्या फिनिशिंगमुळे आपल्याकडे कस्टमर वाढत असतात. हे लटकन आपले त्या रेडीमेड आलेले आहेत, आपण ह्याला तयार केलेले आहेत. ह्याचा तयार करण्याचा पण मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकणार आहे, एडिटिंग करून शॉर्ट व्हिडिओ पण टाकणार आहे. ते पण तुम्ही तिथे शॉर्ट व्हिडिओमध्ये पण जाऊन बघू शकता. अशा प्रकारे हा व्हिडिओ केला. आवडला असेल तर लाईक